काय प्रश्न विचारलाय स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेने? परत एकदा बोलतो मोठ्याने. काय प्रश्न विचारलाय SSCच्या परीक्षेने, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेने? प्रश्न बघा किती छान आहे. 500 वास्तव संख्यांची सरासरी 0 आहेत, म्हणजे 500 संख्या आहे त्याची सरासरी 0 आहे. त्यापैकी जास्तीत जास्त किती संख्या ऋण म्हणजे निगेटिव्ह असू शकतात? आता त्यांनी विचारताना काय विचारलंय? जास्तीत जास्त किती संख्या. आपण एक अझ्युम करूया. मला सांगा, जेव्हा 500 पैकी 500 संख्या या सर्व संख्या ऋण असतील म्हणजे निगेटिव्ह असतील, तर या सर्व निगेटिव्ह संख्यांची बेरीज काय असणार? ऑब्व्हियसली निगेटिव्ह, बरोबर की नाही? पण आता जरासा आपण व्यवस्थित लॉजिकने विचार करूया. या 500 संख्यांपैकी समजा 499 एवढ्या संख्या जर निगेटिव्ह असतील, एवढ्या संख्या निगेटिव्ह असतील, मग त्यांची ॲडिशन, त्यांची बेरीज ती पण निगेटिव्हच येणार की नाही? निगेटिव्ह बेरीज येणार. आता अजून एक संख्या उरली ना, कारण टोटल 500 संख्या आहेत. अजून एक संख्या मी ती घेतो, ती असणार पॉझिटिव्ह. पण ती पॉझिटिव्ह या निगेटिव्ह संख्यांना पुरून उरेल अशी असेल तर, म्हणजे त्यांनी काय म्हटलंय? सरासरी 0 आहे. मला सांगा, ही जी निगेटिव्ह बेरीज येणार आहे ती समजा -1 आली, अझ्युम करूया आपण. मग आता ही जी एक पॉझिटिव्ह संख्या उरली ती म्हणजे ती संख्या मी जर +x घेतली तर -x + x उत्तर किती येणार? 0. ही x काय पण असू द्या, 1 लाख काय हरकत नाही, -1 लाख. पण एकच संख्या मी 1 लाख घेतली, +1 लाख, -1 लाख +1 लाख 0च होणार आहे ना. म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त 499 संख्या निगेटिव्ह असू शकतात आणि एक संख्या पॉझिटिव्ह असेल, कारण त्या सर्व निगेटिव्ह संख्यांची बेरीज आणि एका पॉझिटिव्ह संख्येची बेरीज, ह्या दोघांची बेरीज असणार 0. येते का लक्षात? सो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, की जास्तीत जास्त 499 संख्या निगेटिव्ह असू शकतात. व्यवस्थित लक्ष द्या, कारण अशा प्रकारचे प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. मुलं कन्फ्यूज होतात, पण उत्तर अगदी एका सेकंदात निघण्यासारखं आहे. 500 संख्या दिलेल्या आहेत, त्यातनं 1 वजा करायची, उत्तर 499. हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, नक्की लाईक करा.